2 एप्रिल रोजी आहे हनुमान जन्मोत्सव. होय, चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला, म्हणूनच हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि विशेष म्हणजे या दिवशी आहे गुरुवार. 2026 मध्ये चैत्र पौर्णिमेचा तिथी हा 1 एप्रिल रोजी रात्रीपासूनच सुरू होणार आहे आणि 2 एप्रिल रोजी संध्याकाळपर्यंत असणार आहे. हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला असं मानले जातं. त्यामुळे 2 एप्रिल रोजी पहाटेचा काळ हा पूजेसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. आता बघूया हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी शुभ मुहूर्ताची आणि वेळेच्या नियोजनाची सविस्तर माहिती. हनुमान जयंतीचा सण चैत्र पौर्णिमेला साजरा होतो. यंदा ही तिथी 2 दिवसात विभागली गेल्यामुळे वेळेचे महत्त्व अधिक आहे. पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 सुरू होणार आहे. ही तिथी पूर्ण दिवस आणि रात्रभर सुद्धा असेल. ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 संपणार आहे. शास्त्रानुसार हनुमानजींचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला होता. 2 एप्रिल रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी अस्तित्वात आहे, म्हणून गुरुवारी 2 एप्रिललाच हनुमान जन्मोत्सवाचा मुख्य दिवस असणार आहे. आता तुम्ही या दिवशी पूजा कशी करावी आणि पूजेचं उत्तम नियोजन कसं करावं, तर तुमची प्रार्थना आणि विधी हे वैश्विक ऊर्जेशी जुळण्यासाठी आपण काही वेळेचं पालन करू शकता. ते अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. जसं ब्रह्ममुहूर्तात म्हणजे पहाटे 4 ते सकाळी 6 वाजताच्या दरम्यान आपण पूजा करावी. 2 एप्रिलच्या पहाटे उठून स्नान करावं हे उत्तम मानलं जातं, कारण हनुमान जन्मोत्सव हा प्रामुख्याने पहाटे साजरा केला जातो. त्याचबरोबर मुख्य पूजेची वेळ 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 आत असणार आहे. या वेळेत तुम्ही मुख्य पूजा आणि अभिषेक किंवा हनुमान चालीसाचं पठण पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. या वेळेत पौर्णिमा तिथीचा प्रभाव सर्वाधिक असतो असं सांगितलं जातं. आता 2 एप्रिल रोजी सकाळपासूनच मंदिरांमध्ये आपण दर्शनासाठी सुद्धा जाऊ शकता. सूर्योदयाच्या वेळी होणारी आरती अनुभवणं हे विशेष फलदायी मानले जातात. आता आधी सांगितल्याप्रमाणे 2 एप्रिल रोजी गुरुवार आहे आणि जरी पौर्णिमा 1 एप्रिलला सुरू होत असली तरी हनुमान जन्मोत्सवाचे धार्मिक विधी हे 2 एप्रिलच्या सकाळी 7:41 करणं सर्वात शास्त्रशुद्ध ठरेल असंही सांगितलं जात आहे. या पवित्र दिवशी केलेली भक्ती आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि शक्ती घेऊन येईल. मग आपणही या वेळेनुसार भगवान हनुमंताचा जन्मोत्सव साजरा करू शकता. आता हनुमान जन्मोत्सवाचं महत्त्व जाणून घेऊया. भगवान हनुमंत हे शक्ती, बुद्धी आणि भक्तीचे प्रतीक आहेत. भक्तांच्या जीवनातील संकट दूर करणारे म्हणून त्यांना संकटमोचक असं म्हटलं जातं. आता भगवान हनुमंत हे अष्टसिद्धी आणि नवनिधींचे दाता मानले जाते. त्यांची उपासना केल्यानं भीती नष्ट होते आणि आत्मविश्वास वाढतो. एवढंच नाही तर असं मानलं जातं की हनुमानजींची भक्ती करणाऱ्यांना शनिदेवाचा त्रास होत नाही. एकंदरीतच शनी दोषापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. मग आपण हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पूजा कशी करावी बघूया. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. शक्यतो ब्रह्ममुहूर्तात उठून आपण पूजेचा संकल्प करावा. चौरंगावर लाल कापड अंथरून त्यावर भगवान हनुमंताची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. हनुमानाला शेंदूर अत्यंत प्रिय आहे. त्यांना शेंदूर आणि चमेलीचं तेल अर्पण करावं. रुईची फुलं किंवा पानांचा हार अर्पण करणं विशेष फलदायी मानलं जातं. सोबतच गुळ, खोबरं, बुंदीचे लाडू याचा नैवेद्य अर्पण करावा. यावेळी हनुमान चालीसाचं पठण करावं. बजरंग बाण किंवा सुंदरकांडाचा पाठ करावा. एवढंच नाही तर या वेळेत आपण हनुमानजींच्या मंत्राचा जप करू शकता, जसे ओम हम हनुमंताय नमः. या विशेष मंत्राचा जप आपण या दिवशी करू शकता. त्याचे अनेक लाभ आपल्याला मिळू शकतात. याचबरोबर हनुमानाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे राम नामाचा जप करणं. हो, जिथे रामकथा असते तिथे हनुमान अदृश्य रूपात उपस्थित असतात अशी श्रद्धा आहे. मग आपण हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी रामनामाचा जप आवर्जून करावा. या दिवशी गरजूंना अन्नदान करणं किंवा वानरांना केळी, चणे खाऊ घालणंही शुभ मानलं जातं. मग आपणही स्थानिक पंचांगानुसार हनुमान जन्मोत्सव साजरा करू शकता. सूर्योदयाच्या वेळेत काही मिनिटाचा फरक असू शकतो, त्यामुळे आपल्या जवळच्या मंदिरातील वेळेनुसार पूजा करणं उत्तम ठरू शकतं.
आता हनुमानजी हे केवळ शक्तीचे दैवत नाही, तर ते सेवा आणि भक्तीचेही प्रतीक आहेत. त्यांच्या जन्माच्या कथा आणि या दिवसाचं महत्त्व आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आता हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी भगवान हनुमंताचा जन्म आणि त्यांचे अवतार याचे पठन करावे. जसे पौराणिक कथेनुसार महादेवांनी धर्माचं रक्षण करण्यासाठी 11वा रुद्र अवतार घेतला, तो म्हणजे भगवान हनुमान. माता अंजनी आणि पिता केशरी यांच्या पोटी वायुदेवतेच्या आशीर्वादाने हनुमानाचा जन्म झाला, म्हणून त्यांना अंजनीपुत्र आणि पवनपुत्र म्हणजे वायुपुत्र असंही म्हणतात. आता भगवान हनुमानाचे जीवन आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवते. जिथे खरी भक्ती असते तिथे अशक्य गोष्टीही शक्य होते. त्यांनी आपल्या अफाट शक्तीचा वापर केवळ आणि केवळ प्रभू श्रीरामाच्या सेवेसाठी आणि सत्याच्या रक्षणासाठी केलाय. आपणही भगवान हनुमंतांना प्रसन्न करून त्यांच्या अपार शक्ती, निष्ठा आणि सेवाभावाचे गुण आपल्या जीवनात आणू शकता. त्यांच्या सारखी अटळ श्रद्धा आणि पराक्रम अंगीकारला तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही, असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. तर आधी सांगितल्याप्रमाणे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. 2 एप्रिल रोजी हा दिवस आहे आणि या दिवशी गुरुवार असणार आहे. या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या वेळी हनुमानजींचा जन्म झाला होता, त्यामुळे सकाळी लवकर उठून पूजा अर्चना करणं अत्यंत शुभ ठरू शकतं. या दिवशी आपण रामनामाचा जप करावा, भगवान हनुमंताची पूजा करावी, हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचं पठण करावं. त्याचबरोबर मारुतीला शेंदूर, रुईची फुलं आणि तेलाचा दिवा अर्पण करावा. अगदी काहीही जमलं नाही तर भगवान हनुमंतांना गुळ खोबरं किंवा बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करावा. यामुळे सुद्धा भगवान हनुमंत प्रसन्न होतात. थोडक्यात सांगायचं झालं तर हनुमान जन्मोत्सव हा दिवस आपल्याला संकटांशी लढण्याची ताकद आणि मनाची एकाग्रता देणारा सण आहे. हनुमंत हे प्रभू श्रीरामचंद्रांचे परमभक्त असून शक्ती, धैर्य आणि निस्वार्थ सेवेचं प्रतीक आहेत. त्यांच्या पूजेमुळे आत्मविश्वास वाढतो, नकारात्मकता दूर होते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं सांगितलं जातं. मग हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नेमकं काय करावं याबद्दल सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओतून मिळालं असेल अशी खात्री आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्ही कोणत्या विशेष गोष्टी करता कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.